कार्यक्रमात खूप वैविध्यपूर्ण कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आहे. आपण या सगळ्यांचा लाभ घ्यावा. दरवर्षी शाळेमध्ये विविध कार्यक्रम सुरू असतात. आता 27 तारखेला रक्तदान शिबिर आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने असे कार्यक्रम अतिशय दिमाखात आणि देखणेपणाने साजरे होत असतात, मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. तर आता 27 तारखेला रक्तदान शिबिर आहे. तर त्या रक्तदान शिबिरामध्ये आपण सर्वांनी असं सहकार्य करावं अशी मी आशा व्यक्त करते. आणि हा कार्यक्रम आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावा, बघावा, आपल्या आमच्या बालशाळेचं कौतुक करावं. शाळा लहान आहे, विद्यार्थी लहान आहे आणि आपण सर्वांनी मोठ्या मनानं आमच्या बालशाळेचं कौतुक करावं अशी आशा व्यक्त करते. आणि आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून मी माझं प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. तसेच मलकापूरचे ग्रामदैवत आई लक्ष्मीदेवी व ज्या संस्थेच्या नावाने आपली ज्या देवीच्या नावाने आपली संस्था आहे त्यावेळी मायादेवी सर्वांना अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजस्वंत शिंदे बद्दल आणि संस्थेच्या बद्दल बोलायचं झालं तर खूप आहे. भाऊ म्हणजे एक अत्यंत शिस्तप्रिय व्यक्तिमत्व, तसेच अभ्यासू व्यक्तिमत्व, शेतीमित्र पुरस्कार मिळाले, शेतीबद्दल जाण असणारे व्यक्तिमत्व. खरं तर थोरात कुटुंबियांचे मलकापूर किंवा आसपासच्या भागात खरंच खूप ऋण आहे. कारण की त्यांनी माननीय अशोक भाऊ यांनी ज्यावेळी माळे शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यावेळेला म्हणजे हा या रोपट्याचं एवढं मोठं वटवृक्ष होईल असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं. खरं म्हणजे अध्यक्ष संस्थापक आदरणीय भाऊ, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित माझ्या चिमुकल्या बालमित्रांनो आणि माता आणि बंधू-भगिनींनो, आज मला खरोखर माझं बालपण आठवलं की लहान मुलापासून मला आज प्रसन्न आणि मन प्रसन्न झालं. आणि ज्याने मला हा क्षण आनंदाचा दिला, व्यासपीठ मोकळं करून मला उपलब्ध करून दिलं, त्या सुंदरकारांना शब्दाचा आभार मानतो. की लहान मुलं नाहीतर या वैद्यकीय पेशामध्ये सारखं एक दुःख आहे, माझं दुःख आहे, आजारी कोणा जाईल असं वेगळाच क्षण मला आनंद झाला. लहानपणा देवा देवा मुली साखरेचा रावा हैरा होत असा रचलं थोडं जास्ती अंकुश असा माय. की त्या भारताच्या तरुण पिढीला भेटून मला खूप खूप आनंद झाला. त्या माता भगिनींना बघून, माझ्या आईंना बघून माझं हृदय खूप भरून आलं. की आपली संपत आहे. कविता कुसुमाग्रज त्या लहान मुलांच्या बद्दल काय म्हणत बघा की तरुण माझ्या तरुण मुलं तारुण्य ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन आयुष्याच्या नगरीतील एकमेव राजमार्ग निसर्गाने मानवाला दिलेला राजकीय वाचलं. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मला 100 होतकरू करून द्या, 100 देशभक्त करून द्या, 100 बुद्धिवाले करून द्या. हा भारत मातेला मी जगामध्ये 1 नंबर लागली. जेव्हा हा तरुण वर्ग हा बालक वर्गाने लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षण देताना त्यांच्यावर पुस्तकाचं आणि अभ्यासाचं कुठलंही ओझं लादलं गेलं न पाहिजे. माझ्या भारत मातेचं रक्षण करतात त्या वीर जवानांना मी मानाचा मुजरा करतो. तिसऱ्यांदा जर कदम डॉक्टरच्या हृदयात स्थान असेल तर माझ्या बळीराजाला, जो पावसाची, उन्हाची, कुठल्या थंडी वाऱ्याची, कुठल्या याची पर्वा न करता तो शेतीमध्ये राबतो आणि त्याच्यामुळं माझ्यासारखा नोकरदार वर्ग 2 घास अन्न सुखाचे खातो. चौथ्यांदा जर मी मानत असेल तर माझ्या गुरुजन वर्गांना, या सर्व गुरुजन वर्गांना मी मानाचा मुजरा करतो. कारण हा कदम डॉक्टर फक्त एका प्राथमिक शिक्षकांवर तयार झालेला आहे आणि त्यांचं नाव अरुण महादेव कांबळे. ते अतिशय आहेत, रहिवासी आहेत आणि राष्ट्रपाल पुरस्कार विजेते आहेत. मला माहित आहे मित्रांनो, पालकांनो एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती संपत्ती कमवली त्यापेक्षा तुमची संपत्ती काय करते हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्व काही विकत घ्याल, आई वडील,
संस्कृती, संस्कार, बुद्धी हे आपल्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही. दॅट शुड बी इन्व्हॉल्व. ते तुमच्या रक्तातच असावे लागतात. मित्रांनो, मला माहित आहे तुम्हाला तुमच्या कलागुणांना